नागपंचमीची कहाणी. आटपाट नावाचं एक नगर होतं. तिथं एक शेतकरी राहायचा. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण महिन्यातील नागपंचमीचा दिवस होता. शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करत होता. नांगराचा फाळ चुकून वारुळाला लागला. त्यामुळे नागाची पिलं जखमी होऊन मरून गेली. काही वेळाने नागिण तिथे आली. तिने आपल्या पिलांना शोधायला सुरुवात केली, पण तिला वारूळ किंवा पिलं काहीच दिसली नाहीत. तिला शेतात नांगर आणि रक्ताने भरलेला फाळ दिसला. घडलेला प्रकार तिच्या लक्षात आला. शेतकऱ्याने आपल्या पिलांना मारून आपला वंश संपवला, याचा तिला खूप राग आला. तिनेही त्याचा वंश संपवायचं ठरवलं. संतापलेली नागिण थेट शेतकऱ्याच्या घरात शिरली. घरात शेतकरी, त्याची बायको, मुलं, मुली आणि सुना होत्या. नागिणीने सगळ्यांना दंश केला आणि शेतकऱ्याचा संपूर्ण वंश संपवला. शेतकऱ्याची एक मुलगी परगावी होती. नागिण खूपच संतापलेली असल्याने ती लगेच परगावी गेली आणि मुलीच्या घरी पोहोचली. ती मुलगी त्यावेळी नागपूजा करत होती. तिने पाटावर नाग, नागिण आणि 9 नागकुळं काढली होती. मोठ्या श्रद्धेने ती त्यांना लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवत होती. दूध पिऊन नागिणीची भूक शांत झाली आणि ती खूप संतुष्ट झाली. झालेला प्रकार विसरून ती आपल्या मूळ रूपात उभी राहिली. तिने मुलीला विचारलं, "बाई, तू कोण आणि तुझे आई वडील कुठे आहेत?" मुलीने उत्तर दिलं, "मी नागिण आहे. घाबरू नकोस, मी वाघीण नाही." त्यानंतर नागिणीने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला. मुलीने तिच्याकडे एक वरदान मागितले. नागिण म्हणाली, "तुझ्या पूजेने मी खूप खुश झाले आहे. हत्येचा प्रकार मी विसरून गेले आहे. आता मी तुला एक वरदान देते. ते तू नेहमी लक्षात ठेव. आज नागपंचमी आहे. आजच्या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नयेत आणि शेतजमीन खणू नये. भाज्या चिरू नयेत आणि तव्यावर काहीही शिजवू नये. मी तुला अमृताची कुपी पण देते. ती तुम्हाला जीवनदान देईल." ती कुपी घेऊन मुलगी लगेच आपल्या माहेरी परतली. तिने सर्वांच्या मुखात अमृत घातले आणि ते सर्व जिवंत झाले. सर्वांना खूप आनंद झाला. मुलीने वडिलांना घडलेली सर्व हकीकत सांगितली. तेव्हा वडिलांनी विचारले, "हे व्रत कसं करावं?" मुलीने व्रताची पद्धत सगळ्यांना समजावून सांगितली. ती म्हणाली, "कितीही दुष्ट प्राणी असला तरी जर आपण त्याची श्रद्धेने आराधना केली तर तो संतुष्ट होतो." तेव्हापासून शेतकरी नागपंचमीचे व्रत पाळू लागला. जशी नागिण त्या मुलीला प्रसन्न झाली, तशी ती तुम्हा आम्हा सर्वांना होवो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरांनी सुफळ संपूर्ण. नागपंचमीची ही कथा तुम्हाला आवडली का? ही कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही विनंती.